नमस्कार. सेवा हा खरा धर्म आहे आणि तो तुम्ही, मी, आपण सगळ्यांनीच जपला पाहिजे. आणि ही सेवा खऱ्या अर्थानं समाजाला एक चांगलं रूप देते, नवं जीवन देते, नवसंजीवनी देते. आज आम्ही आलो आहोत बोरिवली येथे नाना पालकर स्मृती समिती या ठिकाणी. हे एक रुग्णसेवा केंद्र आहे. म्हणजे रुग्णांची सेवा करणं हीच खऱ्या अर्थानं ईश्वराची सेवा आहे, हे ब्रीद त्यांनी कित्येक दशकं जपलं आहे. तेव्हा त्यांचा हा सेवा प्रकल्प नेमका कसा आहे? इथे कोणकोणते विभाग कार्यरत आहे? नेमकं या ठिकाणी सेवा कार्य कसं चालतं? आणि त्याचा गोरगरिबांना, हो, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत, अशा घटकांना कसा लाभ होतो, ते आपण आजच्या कार्यक्रमातनं पाहणार आहोत. चला तर मग जाऊया या रुग्णसेवा केंद्रामध्ये. नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत बडवे आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत ते. तर या संस्थेविषयी ते आपल्याला माहिती देत आहेत, तर आपण त्यांच्याकडनं ती जाणून घेऊया. सर, सुरुवातीला आज नाना पालकर यांची आठवण आपल्याला नक्कीच सगळ्यांना येते. आरोग्यातलं एक खूप मोठं नाव आहे, खूप आयुष्य त्यांनी आपलं दिलंय आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हे सुरू केलंय. तर आज काय सांगाल त्यांच्याविषयी? आदरणीय स्वर्गीय नाना पालकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ते एक उत्कृष्ट कवी होते. एवढंच नाही तर ते एक सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी डॉक्टर हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे संस्थापक आहेत, त्यांची बायोग्राफी किंवा त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. एक मोठा ग्रंथ लिहिला आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या अनेक राष्ट्रभक्तीपर पद्य त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्यांनी त्यांच्या नावाने ही संस्था सुरू करायला 56 वर्षापूर्वी सुरुवात झाली. काही सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अजित फडके, आणखीन अ, श्रीयुत परळकर आणि काही मंडळींनी ही संस्था स्थापन केली. या संस्थेची जी फ्लॅगशिप ॲक्टिव्हिटी आहे, त्याला आम्ही म्हणतो रुग्ण सेवा सदन. रुग्ण सेवा सदनचा जो प्लॉट आहे, तो आम्हाला मुंबई कॉर्पोरेशननी, मुंबई BMCनी लीजवर दिलेला आहे. त्या ठिकाणी आमची एक 10 मजल्याची एक अतिशय सुंदर बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये 36 रूम्स आहेत आणि त्या 36 रूममध्ये आम्ही दरवर्षी, दर महिन्याला एक एक साधारणपणे 76 पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक यांना 1 महिन्याकरता राहायला जागा देतो. आणि हे जे पेशंट असतात, हे सगळे पेशंट्स जवळच असलेल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्याकरता भारताच्या विविध राज्यातनं आलेले असतात. दरवर्षी साधारणपणे 28 राज्य, स्टेट्स, 27 राज्य अशा विविध राज्यांमधनं आलेले हे पेशंट्स या ठिकाणी ही सुविधा त्यांच्याकरता उपलब्ध केलेली आहे. याच्यामध्ये त्यांना राहायची व्यवस्था फ्री असते. त्यांना नाश्ता, आणखीन जेवण हे सगळं आम्ही अतिशय सबसिडाइज रेटमध्ये देतो. आणि आमच्या या संस्थेच्या बिल्डिंगपासून, ज्याला आपण रुग्ण सेवा सदन म्हणतो, टाटा हॉस्पिटलला ट्रीटमेंटला जाण्याकरता त्यांना सगळ्यांना आम्ही एक फ्री ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे. आता दुसरी जी आमची एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे, आत्ता आपण बोललो रुग्णसेवा सदन ही एक जी मोठी फ्लॅगशिप ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याबद्दल. दुसरी आमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे फ्री डायालिसिस सेंटर्स. तर आमची नाना पालकर स्मृती समितीची 4 फ्री डायालिसिस सेंटर्स आहेत. यामध्ये आपलं परळचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी 14 डायालिसिस मशीन्स आहेत. सांताक्रूजला 12 डायालिसिस मशीन्स आहेत. बोरिवलीला 10 डायालिसिस मशीन्स आहेत आणि गेल्या वर्षीपासून ठाण्याला 10 डायालिसिस मशीन्स आहेत. या सगळ्या डायालिसिस मशीन्सवर 3 शिफ्टमध्ये पेशंट्सना आम्ही फ्री डायालिसिस देतो. आणि या डायालिसिसकरता आपल्याला गव्हर्नमेंटची जी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आहे, त्या योजनेतर्फे गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतातच.
परंतु त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शॉर्टफॉल असतो आणि हा जो शॉर्टफॉल आहे, हा जो डेफिसिट आहे, हा आम्ही विविध विविध कंपन्यांच्या CSRच्या फंडिंगमधनं तो रेज करतो आणि अनेक दानशूर व्यक्ती, इंडिव्हिज्युअल्स ते सुद्धा याच्याकरता म्हणून आपल्याला डोनेशन देतात. आणखीन एक विशेष प्रोजेक्ट जर का म्हणायचं झालं, तर एक आम्ही त्याला म्हणतो रक्षिता प्रोजेक्ट. रक्षिता प्रोजेक्ट हा बायकांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर ही जी व्हॅन आहे, ही एक मोबाईल व्हॅन आहे आणि याच्यामध्ये थर्मोलेटिक्स असं एक स्पेशल प्रिन्सिपल आहे, की ज्याच्यामध्ये बायकांच्या स्तनाच्यामध्ये एक 200 ठिकाणाहून त्या स्तनांमधलं टेम्परेचर बघितलं जातं आणि कुठे काही सस्पिशियस एरिया आहे का, की जिथे कॅन्सर असू शकतो. ते डायग्नोज केलं जातं, तो स्पॉट केला जातो आणि आम्ही त्यांची पुढची पण व्यवस्था करतो. मग त्या स्पॉटचं आम्ही पुढच्या काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, बायोप्सी आहेत आणि त्याच्यानंतर त्याची काही ट्रीटमेंट आहे. याच्याकरता नाना पालकर स्मृती समितीतर्फे त्यांना त्यांच्या शेवटपर्यंत सगळ्या ट्रीटमेंटकरता मदत केली जाते. ही जी व्हॅन आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते आणि ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, थर्मोलेटिक्स प्रिन्सिपल्सद्वारे अर्ली डायग्नोसिस ह्या सगळ्या ज्या सोयी आहेत, ही जी सुविधा आहे, ही आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. तर नाना पालकर स्मृती समितीमध्ये आमच्याकडे 2 एक चांगल्या ॲक्टिव्हिटीज अशा आहेत, की एक फिजिओथेरपी सेंटर आहे आणि एक सबसिडाइज्ड रेटमध्ये पॅथॉलॉजी सर्व्हिसेस आहेत. त्या सिग्निफिकंटली सबसिडाइज्ड रेटमध्ये आहेत. सिग्निफिकंटली सबसिडाइज्ड रेटमध्ये फिजिओथेरपी सर्व्हिसेससुद्धा आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट्स ॲडमिटेड असतात, तेव्हा त्यांचे नातेवाईक त्यांच्या बाहेरच्या बाजूला फुटपाथवर दिवसभर बिचारे तिथे असतात. गावाहून येताना ते स्टोव्ह घेऊन येतात, आपला शिधा घेऊन येतात, गहू तांदूळ घेऊन येतात आणि बाहेर स्वयंपाक करत असतात. तर या सगळ्या नातेवाईकांकरता म्हणून नाना पालकर स्मृती समितीतर्फे रोज संध्याकाळी आम्ही या सगळ्यांना चहा, कॉफी आणि बिस्किटं देतो, की जे त्यांना संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी ही फ्री दिली जातात. एवढंच नाही तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की मुंबईमध्ये शिवडी टीबीचं एक हॉस्पिटल आहे, की ज्या ठिकाणी टीबीचे 500 पेशंट्स ॲडमिटेड असतात. तर या सगळ्या 500 पेशंट्सना आठवड्यातनं नाना पालकर स्मृती समितीतर्फे 2 वेळा आम्ही एक पौष्टिक आहार आणि खजूर याचं वाटप करत असतो. आता रुग्णसेवा सदनमध्ये राहिलेले पेशंट्स हे खजूर वाटप किंवा टाटाला आम्ही देणारी ही सगळी जो खर्च करतो, तर त्याच्याकरता म्हणून आमची एक अन्नपूर्णा योजना म्हणून आहे आणि या अन्नपूर्णा योजनेमध्ये साधारणपणे या सगळ्याचा खर्च आमचा एका दिवसाचा 15,000 असतो आणि आम्ही अशी एक व्यवस्था ठेवलेली आहे, की सर्वसामान्यांनी या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करून घ्यावं. या प्रोजेक्टमध्ये त्यांची आपली स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असावी. म्हणून आम्ही लोकांना आवाहन करतो, की तुम्ही 15,000 द्या आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या दिवशीचं जे सगळ्यांचं जेवण आहे, ते त्या 15,000 मध्ये सगळ्यांना दिलं जाईल. आणि आमच्याकडे असे इंडिव्हिज्युअल डोनर्स खूप आहेत, की जे आठवणीने दरवर्षी रेग्युलरली स्वतःचा वाढदिवस, मुलांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा एखाद्या घरामध्ये घडलं समजा अगदी असं पण असतं, की घरामध्ये आई-वडिलांचं डेथ झालेलं आहे आणखीन त्याच्याकरता म्हणून 12व्या आणि 13व्या दिवशीसुद्धा ते या ठिकाणी आपल्याला नाना पालकर स्मृती समितीमध्ये अन्नपूर्णा योजनेमध्ये त्यांचं डोनेशन्स देतात आणि अशा लोकांची इन्व्हॉल्वमेंट या प्रोजेक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. नाना पालकर स्मृती समितीचा हा आहे डोळ्यांचा विभाग आणि डॉक्टर जयेश शहा या ठिकाणी आपली सेवा देतात. आपण त्यांना या विभागाविषयी विचारूया, त्यांच्या सेवेविषयी विचारूया. आपण किती वर्ष इथे सेवा देता आहात? कसा अनुभव आहे? अनुभव खूपच चांगला आहे. मला इकडे जॉइन करून 7 वर्ष झाले आणि आता आम्ही महिन्यांचे 5-10 ऑपरेशन करायचो. आता अल्मोस्ट 30-40 ऑपरेशन्स महिन्यात आम्ही करतात. तो पण फ्रीमध्ये करतात आणि खूप चांगली सेवा देतात ते इकडे नाना पालकरमध्ये. फक्त डोळ्यांसाठी नाही, बाकी सगळ्या फॅसिलिटीज पण आपल्याकडे आहे आणि आता नवीन एक्स-रे पण आणलं आहे, की लोकांना कमीत कमी पैशामध्ये आपण काय-काय सेवा करू शकणार ते सगळं आम्ही बघून पूर्ण असं एक हेल्थ फॅसिलिटीसारखं बनवायची पूर्ण कोशिश आमची चालू आहे. आता मी तुम्हाला आमच्या विभागामध्ये बेसिक चेकअप आम्ही काय-काय करतात, कसं करतात, तो एक पेशंटला बघून दाखवतोय तुम्हाला. तर तुम्ही एकदा हे करा. हे आपल्या बेसिक स्लिट लॅम्प मशीन आहे, ज्याच्यावर डोळ्यांचे चेकअप होतात. हा AR आणि कॅरोटोमेट्री मशीन आहे, ज्याच्यावर डोळ्यांचा नंबर काय आहे, तो आपल्याला बघावा लागतात.
मग त्यांचं ऑपरेशन जर करायचं असेल तर बाकीचे जो रीडिंग लागतात आपल्याला तो या मशीनवर होऊन जातात. मग आपण आता एकदा चेकअप एक पेशंटचा करून घेऊया. आजी हनुवटी ठेवा. काढा. या मशीनचं चेकअप झालं की आम्ही मग डोळ्यांचं चेकअप करतात की आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, मोतीबिंदू किंवा ग्लॉकोमा किंवा त्यांना रेटिनामध्ये काही त्रास आहे का वयानुसार किंवा डायबिटीजमुळे. तर हे सगळं चेकअप ह्या मशीनने होऊन जाते. तुम्हाला मोतीबिंदू आहे आजी, आपल्याला ऑपरेशन प्लॅन करायचं आहे, तो आपण करूया. नाना पालकर स्मृती समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर परेश नवलकर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला ही जी बोरिवली या ठिकाणी त्यांचं जे रुग्ण केंद्र आहे त्याविषयी माहिती देत आहेत. नाना पालकर स्मृती समितीचं बोरिवली हे केंद्र 1990 साली रेगे कुटुंबियांच्या डोनेशननी एक मॅझनीन फ्लोअर देण्यात आला नाना पालकरला आणि त्याच्यातनं ही सेवा सुरू झाली. त्या काळात आम्ही रुग्णोपयोगी वस्तू आणि 2 स्पेशालिटीजची OPD सुरुवात केली आणि आजूबाजूच्या वसतींमध्ये आम्ही रुग्णसेवा द्यायसाठी डॉक्टर्स जाऊन तिथल्या रोग्यांना सेवा द्यायला सुरुवात केली. ते इतके वर्ष चालल्यानंतर आणि रक्तदान शिबिर आयोजित करायचो. त्याच्यानंतर आमचा विस्तार झाला. 1913 मध्ये ह्या वास्तूमध्ये आम्ही शिफ्ट झालो. आमदार होते त्यावेळेला श्री गोपाळ शेट्टीजी. त्यांच्या निधीतून हे केंद्र त्यांनी उभारून दिलं. त्याच्यात नंतर आपण इथे सगळ्या स्पेशालिटीजची OPD, फिजिओथेरपी, डेंटिस्ट्री हे सगळे विभाग सुरू झाले आणि तज्ञ डॉक्टर्स ची सेवा इथे उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. ऑर्थोपेडिक्स असो, डोळ्याचे डॉक्टर असो, त्वचेचे डॉक्टर आहेत, मणक्यांचे डॉक्टर्स आहेत, MD फिजिशियन आहेत, आयुर्वेदिक आहेत, होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत. हे सगळे मिळून इथं आता आमच्याकडे जवळजवळ 23 डॉक्टर्स सेवा देतात आणि जवळजवळ आपण ह्या केंद्रांच्या मार्फत सरासरी 1200 ते 1500 रुग्णांची दरमहा आपण सेवा देत आहोत. तर ही सेवा देत असताना त्याचा पुढचा विस्तार झाला. बोरिवलीमध्ये आम्ही डायलिसिस केंद्र मुंबई महानगरपालिकेच्या PPP मध्ये सुरू झालं. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व डायलिसिस सेंटर्स बंद होती, नाना पालकर स्मृती समितीने धाडसी निर्णय घेऊन कोविडमध्ये 10 बेडचं डायलिसिस सेंटर पूर्ण कार्यान्वित करण्यात आलं आणि सेवा उपलब्ध करून देण्यात आली आणि तेही सेंटर आज गेले 6 वर्ष 3 शिफ्ट्समध्ये चालू आहे आणि त्याच्यात वेट लिस्टिंग आहे. सेवा अजून पुढे नेण्यासाठी फार मोठा प्रोजेक्ट जो टाटा हॉस्पिटलच्या सहयोगाने जे सुरू झालं ते 16 बेडचं डे केअर किमोथेरपी सेंटर हे बोरिवलीमध्ये आपण सुरू केलं. उपनगरामधल्या आणि पालघरपर्यंत म्हणजे गोरेगाव ते पालघरपर्यंतच्या रुग्णांची सोय व्हावी. कारण टाटा हॉस्पिटलमध्ये खूप मोठी वेट लिस्ट आहे किमोची. ती कमी करण्याच्या उद्देशाने हा जॉइंट प्रोजेक्ट टाटाबरोबर आम्ही सुरू केला आणि आज तो आता 2 वर्षाच्या वर पूर्ण झाले. आता ह्या ऑक्टोबरला आमचं 3रं वर्ष पूर्ण होईल. आपण इतक्या पेशंट्सना त्याच्यात सेवा देतो. आतापर्यंत जवळजवळ 10,000 किमो सायकल्स कंप्लीट झालेले आहेत आणि बाहेरच्या प्रायव्हेट पेशंटला सुद्धा टाटा हॉस्पिटलच्याच दरात आपण त्याच्यात सुविधा देतो आणि औषधंसुद्धा अति अल्प दरामध्ये त्यांना उपलब्ध करून देतो आणि किमोथेरपीला लागणारा सपोर्ट म्हणजे लॅबोरेटरी, अतिशय अद्ययावत लॅबोरेटरी आपण इथं उभी केलेली आहे आणि बऱ्याचशा बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट आपण फक्त माफक दरात म्हणजे ₹50 इतक्या अल्प दरामध्ये आपण लोकांना आणि समाजाला उपलब्ध करून देतो. केमो सेंटरचे ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर सौरभ भावे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. मी डॉक्टर सौरभ भावे. मी रक्तविकार तज्ज्ञ आहे. म्हणजे रक्ताचे विकार दोन्ही कॅन्सर आणि नॉन कॅन्सर हे पेशंट्स आम्ही तिथे बघतो. नाना पालकर संस्थेमध्ये आमची OPD आहे. ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे जे ॲल्युमिनाय आहेत त्यांनी हे सुरू केलेलं आहे. त्यामुळे इथे ट्रेड नर्सेसही आहेत आणि टाटा मेमोरियलशी संलग्न असलेले डॉक्टर्सही आहेत. हे OPDद्वारे पेशंटला तिथे सेवा देतात आणि तिथे किमोथेरपी पण चालते. हे रुग्णांचे जे औषधं आहेत ही वाजवी दरात किंवा कमी दरात पेशंटला उपलब्ध करून द्यायची सुद्धा सोय आहे. पेशंटला जर का ॲडमिशन किंवा भरतीची गरज असेल तर पेशंट टाटा मेमोरियलला जातो किंवा जवळच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट होऊन बाकीची ट्रीटमेंट जी OPD बेसिसची आहे ती परत आमच्याकडे येऊन करतो. गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये साधारणतः 8 ते 9 हजार रुग्णांना अशा प्रकारे सेवा मिळालेली आहे.
तर हे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि ह्याची अजून वाढवायची गरज आहे असे मला वाटते. 56 वर्ष संस्था उभी आहे आणि हा सगळा डोलारा अर्थातच समाजाच्या देणग्यांवरती अविरतपणे चालू आहे. संस्थेचे वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत ते आम्ही समाजाला, जो आमचा शॉर्टफॉल आहे तो आम्ही समाजाला सांगतो. मग त्यामध्ये काही बँका आहेत, काही कंपन्या आहेत, त्यांना आम्ही आमचा प्रोजेक्ट संपूर्ण देतो आणि मग त्या कंपन्या किंवा बँका आमचं संस्था बघून आम्हाला दरवर्षी आम्हाला त्यांचा निधी येतो. तो निधी, त्यांनी दिलेला पैसा हा पुरेपूर आम्ही त्या रुग्णापर्यंत पोचवतो आणि संपूर्ण डेटा आम्ही त्या बँकेला आणि त्या कंपन्यांना सगळं आम्ही सविस्तर देतो. त्याचबरोबर आमचे छोटे छोटे काही डोनर आहेत, ते देखील आम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आम्हाला देणग्या देत असतात. त्या त्या लोकांना आम्ही प्रत्यक्ष संस्था बघायला बोलवतो, की तुम्ही एकदा संस्था बघायला या. आणि ते एकदा संस्था बघायला आले की त्यांना विश्वास पडतो, की संपूर्ण जो आमचा प्रोजेक्ट बघतात, की आमचा पैसा पुरेपूर इथे रुग्णांना चालला आहे, सत्पत्र चालला आहे, हे जेव्हा पटतो त्यावेळी ते देखील अगदी अविरतपणे देतात आणि ते पुन्हा 5-10 लोकांना संस्थेविषयी आमची माहिती सांगतात. अशा प्रकारे हे आमचे सगळे प्रोजेक्ट आमचे अगदी निरंतरपणे चालू आहेत. तुम्हाला एकच सांगेन, की ह्या देशामध्ये देणारे एवढे आहेत, की घेणाऱ्यांचे हात कमी आहेत. रक्षिता प्रकल्प म्हणजेच ब्रेस्ट स्क्रीनिंग व्हॅन. जिथे स्तन कर्करोग असतो तिथे तिथे ह्या व्हॅनचा आम्ही उपयोग करतो. ह्या व्हॅनमध्ये ज्या गरजू आणि गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्क्रीनिंग कॅम्प ठेवतो. ज्या महिलांना स्तन कर्करोग असतो, भारतामध्ये हा स्तन कर्करोग सगळ्यात 1 नंबरचा आहे आणि ह्याची तपासणी करणं, एक तर त्यांचे सोयीसुविधा नसतात किंवा तपासणीची किंमत जास्त असते. अशा महिलांना त्या स्क्रीनिंगपर्यंत पोचता येत नाही आणि त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आपण ही रक्षिता व्हॅनचा उपयोग करतो. ह्या व्हॅनमुळे गरजूतल्या गरजू महिला, दुर्बल घटकातल्या महिला यांना मोफत उपचाराद्वारे आपण स्क्रीनिंग करून देतो आणि कॅन्सरचं लवकरात लवकर निदान करता येतं. हे निदान किमान वर्षातनं 2 वेळा करावं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. पण 2 वर्षाच्या पूर्वी किंवा 2 वर्षानंतर त्या महिलांना ती किंमत अदा करणं किंवा डॉक्टरांपर्यंत पोचणं किंवा त्यांच्या गावामधून त्या सुविधेपर्यंत पोचणं शक्य नसतं. त्या दुर्बल गटातल्या महिलांसाठी ह्या रक्षितेचा आपण उपयोग करतो आणि ह्याचा उपयोग करताना नाना पालकर स्मृती समितीतर्फे वेगवेगळ्या घटकांपर्यंत जाऊन पोचण्याचा प्रयत्न करतो. ही तपासणी मोफत असते. तसंच ज्या महिलांना डॉक्टरपर्यंत पोचणं शक्य नसतं, जनजागृती होत नाही आणि ही जनजागृती करण्यासाठी त्यांची तपासणी त्यांच्या दारापाशी जाऊन करण्यासाठी ही सुविधा आपण देतो. ही सुविधा देताना सर्व घटकातल्या महिलांना भीती असते, की आपल्याला काही वेदना होतील का? किंवा आपल्याला त्याची किंमत जास्त पडेल का? तपासणी करताना आपल्याला काही अडथळे येऊ शकतात का? स्पर्श होऊ शकतो का? पण तसं काहीही नाही आहे. या मार्फत ही सुविधा अत्यंत सोयीची असते आणि त्याच्यासाठी आम्ही ही व्हॅन घेतलेली आहे. ह्या व्हॅनमध्ये अद्ययावत उपकरण बसवलेलं आहे आणि ह्या उपकरणाद्वारे ही सुविधा सोपी केली जाते. तसंच अनेक ठिकाणच्या महिलांना त्यांच्या दाराशी जाऊन ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते, मोफत केली जाते. या सुविधेमध्ये रेडिएशन किंवा किरणाद्वारे उपचार केले जात नाहीत. त्यांच्यासाठी वेदना होत नाहीत किंवा स्पर्शसुद्धा होत नाही. 30 वर्षावरच्या सगळ्या महिलांसाठी ही सुविधा लागू केलेली आहे. माझं भाग्य असं आहे,
की नाना पालकरांचं बोट धरून मी कोकणात फिरलो. ज्यावेळेला कोकणात नारूची साथ होती, त्यावेळेला नाना पालकरांचं बोट धरून त्या वस्त्या-वस्त्यातून मी त्यांना फिरवलं. त्यावेळेस ते संघाचे प्रचारक म्हणून आमच्या जिल्ह्यात होते. आता इथे आल्यावर माझे गुरुजी मधुकाका बर्वे हे मला भेटले त्यावेळेला 95-96 साली आणि म्हणाले, "नाना तू इकडे ये." तेव्हापासून मी आलो. 99ला रिटायर झाल्यापासून आजपर्यंत आता माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी रोज इथे येऊ शकत नाही. पण सदैव माझं या संस्थेकडे लक्ष असतं. ज्यावेळेला आम्ही 300 फुटाच्या जागेत होतो, तिथपासून आजपर्यंत आमच्या 3 शाखा इथे झालेल्या आहेत आणि हे जे काम सुरळीत चाललेलं आहे, त्याचं खरं म्हणजे श्रेय जसं कमिटीच्या सदस्यांना आहे, तसंच आमचा इथला जो कर्मचारी वर्ग आहे, कर्मचारी नाही मी म्हणतो त्यांना, की आमचे जे काम करणारे स्वयंसेवक आहेत, या स्वयंसेवकांचा फार मोठा मोलाचा वाटा याच्यामध्ये आहे. कारण त्यांनी जर अतिशय सेवाभावी वृत्तीनं काम केलं नसतं, तर आज संस्था एवढ्या मोठ्या थराला येऊन पोचली नसती. त्यामुळे जसे कमिटी सदस्य आहेत, तसंच या नाना पालकर समितीमध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत, अटेंडन्स आहेत, क्लेरिकल स्टाफ आहे, स्वच्छता सफाई कामगार आहेत. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज ही नाना पालकर संस्था स्वच्छ आणि पवित्र ठिकाण मानलं जातं. अजून आमची एक इच्छा आता शिल्लक राहिलेली आहे माझी, की याच जागेमध्ये नाना पालकरांचं स्मारक म्हणून का होईना एक हॉस्पिटल उभं राहावं. त्याच्यासाठी जागेचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना अनेक ठिकाणी भेटावं लागेल आणि त्याला लवकरच यश येईल अशी माझी कल्पना आहे. आपल्यासोबत डॉक्टर तन्वी वाटकरे आहेत. त्या स्वतः फिजिओथेरपिस्ट आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की फिजिओथेरपीची OPD आहे. त्या ठिकाणी त्या आपली सेवा देत असतात. तर आपण त्यांच्याशी बोलूया थोडं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय सांगाल या OPD विषयी आणि आपण किती वर्ष झाली इथे सेवा देत आहात? मी इथे गेले 3.5 वर्षांपासून सेवा देते. आपल्या इथे सर्व रुग्ण जसे सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा इतर न्यूरो पेशंट्स, पॅरालिसिसवाले पेशंट्स येतात. आपल्या इकडे इवन केमोथेरपीचे म्हणजे ऑन्कोलॉजीचे पेशंट्स येतात. त्यांचं रेग्युलर मूव्हमेंट्स किंवा त्यांचं रेग्युलर हालचाल त्यांना परत आणून देण्याची ही प्रक्रिया इथे होते. आम्ही त्यांना एक्सरसाइज देतो. आपल्याकडे हे बघू शकाल तुम्ही व्हेरियस इक्विपमेंट्स आहेत, जे वापरून त्यांना त्यांच्या रोजच्या हालचाली सोप्या करून देतो. आपल्या इकडे मशिनरी आहे, बऱ्याचशा मशिनरी आहेत, जेणेकरून त्यांना स्नायूंचं काही प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना मणक्याचे काही त्रास आहेत, त्याच्यासाठी आम्ही ते इक्विपमेंटसुद्धा वापरतो. आता या ठिकाणी जे काही पेशंट्स येतात त्यांची आर्थिक परिस्थिती तशी खूप कमकुवत असते. त्यामुळेच ते इथे येतात. तर मग आपण जी फिजिओथेरपी देतात ती आपण फ्रीमध्ये देतात की काही शुल्क आकारतात? मोफत आहे की कसं? जे अगदीच ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा ज्यांना थोडेही देता येत नाही, आपण त्यांच्यासाठी पूर्ण मोफत आहे इकडे. आणि बाकी जे इतर पेशंट्स येतात त्यांना बाहेरपेक्षा ते 20-30% दरात होऊन जातं इथे. समजा बाहेर ₹1000 आहे, तर इथे हार्डली 200-250 पर्यंत एका माणसाची ट्रीटमेंट होऊन जाते. आणि ही ट्रीटमेंट घेण्यासाठी, उपचार घेण्यासाठी आपल्याकडे कोणीही येऊ शकतं? हो, कोणीही येऊ शकतं. आत्ता तर म्हणजे इवन डिरेक्टली विदाऊट रेफरन्स पण आमच्या इथे येतात पेशंट्स. माउथ पब्लिसिटीने सुद्धा येतात. आपल्या इकडे दिवसभर फिजिओ चालू असतं इथे. मी संजय श्रीधर शिरगावकर आणि महेंद्र झोरे हे दोघे इथे एक रेडिओग्राफर म्हणून काम करत आहोत. इथे आम्ही आलो तेव्हा खूपच कमी पेशंट होते. पण जवळ-जवळ पेशंट नंतर आम्ही इथे ॲडव्हर्टाइज आणि सगळं करून इथे पेशंट लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे.
आणि बाहेरच्या जो रक्कम आहे एक्सरेची ती खूपच बाहेरपेक्षा खूपच कमी आहे आणि त्याची सेवा आम्ही भरपूर जणांना जवळजवळ महिन्याला आम्ही 300 एक्सरे काढले जातं आणि त्याचे रिपोर्टिंग डॉक्टर भरत संघवी म्हणून करत आहेत. ते पण डेली बेसिसवर होत आहे आणि चांगली सर्व्हिस आम्ही देतो आहे. आणि नाना पालकर स्मृती संघटनेचे मी आभार मानतो. त्यांनी हे सेवा चालू केली आहे. ते आम्ही 600-650 डायलिसिस दर महिन्याला करतो आणि डायलिसिसमध्ये खूप केअर घेतली जाते. आपले जे पेशंट्स असतात त्यांचे पण फीडबॅक घेतले जातात आणि त्यांना ते स्वस्तात जसं डायलिसिस असतो ह्या एरिया बोरिवली परिसरात आपल्याला जे काही डायलिसिस युजुअली भेटतं त्यापैकी खूप चांगल्या रेट्समध्ये आम्ही डायलिसिस करायचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट राईट फ्रॉम आपल्याला जे इन्व्हेस्टिगेशन केले जातात आणि एक पॉझिटिव्ह फीडबॅक जे काही फीडबॅक असेल म्हणजे नेगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो ते आपण घेऊन त्यावर काही फेरबदल करायला प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट आहे की आम्ही ॲज अ डॉक्टर आम्ही त्यांच्याकडे दरवेळेस त्यांचा राऊंड घेतो आणि त्यांचं जे काही क्वेश्चन्स असतील त्याचं निदान करायला बघतो. आम्ही 6 नेफ्रोलॉजिस्ट आहेत आणि किडनी असोसिएट्स म्हणून आमची टीम आहे. तर आम्ही जर समजा आजूबाजूला असो किंवा दूर पण असला तरी एक पेशंटला काहीही झालं तर आपण हे करायला बघतो की त्यांचं ते काळजी घ्यायला पाहिजे तिकडे येऊन आणि काहीही असेल वी आर अवेलेबल ऑन फोन ऑल्सो. आम्ही किमोथेरपीचे पेशंट्सला बघतात. टाटामधून पेशंट्स येतात आणि इकडे आम्ही त्यांचं पहिला येतात पेशंट आम्ही वेट चेक करतो. BP वगैरे बघतात. पेशंटची कंडिशन कशी आहे कंडिशन आणि ॲडमिशन आम्ही बघतो. ते स्वस्थ असतात तर ब्लड रिपोर्ट्स बघतो. ब्लड रिपोर्ट्स ओके असतील आम्हाला तर अजून काय गरजेचं असेल तर ते बघून जर सगळं बरोबर आहे तर किमोथेरपीसाठी प्रोटोकॉल लिहून देतो आणि तेच नंतर सिस्टर्स फॉलो करतात. पेशंट जर बरोबर नसतो तेव्हा पुढची ट्रीटमेंट काय करायचं ते आम्ही बघून जर गरजेचं असतो तर आम्ही तसं ऑन्कोलॉजिस्टला आमच्याकडे डॉक्टर आशय करपे सर म्हणून, डॉक्टर विजय चारनागर सर म्हणून आणि डॉक्टर सौरभ भावे सर म्हणून. अजून एक फिमेल डॉक्टर आहे डॉक्टर गायत्री रहेजा. हे सगळे ऑन्कोलॉजिस्ट वेगवेगळ्या दिवसात येतात. त्या दिवसाप्रमाणे आम्ही त्यांना सांगून जसं प्रकरणाची गरज असते त्या प्रकरण आम्ही त्यांना सांगून पुढच्या ट्रीटमेंट करतो. जर एकदा पेशंट बरोबर असतो तेव्हा आम्ही डॉक्टरचा प्रोटोकॉल लिहून त्याप्रमाणे सिस्टरांना पुढे पाठवतो. तर सिस्टर पुढे आम्हाला ते पेशंटला बघून पुढचं मेडिसिन वगैरे प्रिपेअर करून पुढचं व्हायटल्स वगैरे घेतात आणि आम्ही तसं ट्रीटमेंट करतो. जर गरज असेल तर त्याप्रमाणे आम्ही जर पेशंट सेटल नसेल तर आम्ही त्याप्रमाणे टाटामध्ये पेशंटला पाठवतो किंवा टाटामध्ये पेशंटची काळजी सांगतो तिकडे. 3 महिन्यापासून मी इथे ट्रीटमेंट घेते. मला ब्रेस्ट कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे. आज माझा 4था केमो होता. त्याच्यामुळे मला जरा थोडा इकडे बरं वाटलं. मला असं वाटलं नाही की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. इकडच्या लोकांनी माझं खूपच माझी सेवा केली. त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते. सगळा स्टाफ चांगला आहे. 2-2 मिनिटांनी येऊन मला सगळं बघत होते आणि मला म्हणजे आपले घरचे कोणी नसले ना तरी टेन्शन नव्हतं की ते येऊन बघून जायचे ना त्यामुळे मला काळजी वाटत नव्हती. सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. नाना पालकर स्मृती समिती या किमोथेरपी डिपार्टमेंटची इंचार्ज सिस्टर आहे. आमच्या इथे टाटाचे पेशंट प्लस प्रायव्हेट पेशंट पण येतात आणि वेगवेगळ्या टाईपची किमोथेरपी, हार्मोनल थेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी या कॅन्सरच्या मेडिकल मॅनेजमेंट दिल्या जातात. इथे टाटाचा पेशंट जर आला तर त्या टाटाचे पेशंट येताना मेडिसिन्स घेऊन येतात. इकडचा प्रोटोकॉल असा आहे की पेशंटचे अपॉइंटमेंट्स आम्हाला भेटतात. टाटामधून पेशंट इकडे पाठवले जातात. पेशंट आल्यानंतर पेशंटचं डॉक्टर चेक करतात काय प्रोटोकॉल आहे आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेशन वगैरे करून एक कन्सर्न पेशंटची घेतली जाते की काही किमोथेरपी दिल्यानंतर पेशंटला काही त्रास होऊ नये किंवा काही त्रास झाला तर त्यासाठी एक कन्सर्न पेपर असतो. ती कन्सर्नवर डॉक्टरची साईन, पेशंटच्या रिलेटिव्हची साईन प्लस पेशंटची साईन हे सगळं मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर डॉक्टर प्रोटोकॉल लिहितात. प्रोटोकॉल लिहिल्यानंतर पेशंट डिपार्टमेंटमध्ये येतो विथ फाईल घेऊन. फाईल चेक केली जाते. पेशंटने टाटामधून ज्या काही मेडिसिन आणलेल्या असतात त्या सगळ्या चेक केल्या जातात. प्रोटोकॉलचे मेडिसिन्स आणि पेशंटने आणलेल्या मेडिसिन चेक करून त्यानंतर पेशंटचे व्हायटल्स घेतले जातात. व्हायटल्स नॉर्मल असतील तर पुढील प्रोसिजर केली जाते. मेडिसिन प्रिपेअर करताना असेप्टिक टेक्निक प्रोव्हाइड केली जाते. बायोसेप्टिक ॲमिडेट म्हणून लॅमिनार म्हणून मशीन आहे. ह्या मशीनमध्येच आम्ही किमोथेरपीचे मेडिसिन प्रिपेअर केले जातात आणि त्यानंतरच पेशंटला ॲडमिनिस्टर केले जातात. कारण
किमोचे मेडिसिन्स हे हॅझार्डस असतात. या मेडिसिनमुळे आपल्यालाही त्रास होऊ नये, हेल्थ केअर वर्करलाही त्रास होऊ नये आणि पेशंटलाही स्टराईल टेक्निकने मेडिसिन दिली जावीत, हा यामागचा उद्देश असतो. समितीचे विश्वस्त प्रेमचंद्र कोटकर आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे एकूणच या ठिकाणचं केमोथेरपी असेल किंवा एकूणच रक्त तपासणी असेल, या सगळ्या सेंटरचं ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी सर आपल्याकडे आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणी काम कसं चालतं? नाना पालकर स्मृती समिती बोरिवली शाखेतर्फे आपल्या बोरिवलीचे 3 प्रकल्प चालवले जातात. त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हा नाना पालकर स्मृती समिती डे केअर सेंटर, केमोथेरपी डे केअर सेंटर. इथे आपल्याकडे 16 बेडेड 16 खाटा असलेलं आपण हे अत्याधुनिक असं डे केअर सेंटर आपण इकडे उघडलेलं आहे. टाटा मेमोरियल सेंटर ह्या संस्थेबरोबर नाना पालकर समितीचे अत्यंत चांगले संबंध होते आणि त्यांच्या दृष्टीने नाना पालकर समितीबद्दलचा त्यांचा आत्मविश्वास ह्याबद्दल टाटा मेमोरियल सेंटरने आपल्याला एक प्रकारचं रिक्वेस्ट केली किंवा एक सूचना केली की तुम्ही वेस्टर्न सबर्बमध्ये जी हे आहेत, पेशंट्स आहेत, त्यांना टाटा मेमोरियलमध्ये यायला खूप त्रास पडतो किंवा त्यांना खूप त्रास होतो आणि टाटावर पण प्रेशर आहे. म्हणून त्यांनी आम्हाला अशी विनंती केली होती की इकडे तुम्ही जर सेंटर ओपन करू शकत असाल तर ते आम्हाला खूपच बऱ्यापैकी होईल आणि सुसह्य होईल. ऑक्टोबर 2022 साली जेव्हा आपण केमोथेरपी सेंटर इकडे उघडलं, त्यावेळी असं जाणवलं की कॅन्सरग्रस्त रुग्णांचं रक्त तपासणी ही अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे लॅबोरेटरीची किंवा पॅथॉलॉजी लॅबची गरज अत्यंत आवश्यक आणि त्या दृष्टीने पॅथॉलॉजी लॅब त्याच दिवशी आपण इकडे ओपन केली होती आणि त्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये आपल्याकडे अत्यंत हायटेक अशी मशिनरी आहे. तसेच अनुभवी प्रयोगशाळा तज्ज्ञ आहेत. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळं रिपोर्ट्स आपण करतो. कलेक्शन सेंटर्स आहेत आपली इकडे. आपण घरी जाऊन पण ते रक्त कलेक्शन करतो आणि आपल्या ह्या केंद्राच्या MD पॅथॉलॉजिस्ट ह्या इन्चार्ज आहेत. त्यांच्या देखरेखीखाली हे सगळे काम करतात आणि आपल्याकडे डोनर्सतर्फे आपल्या अत्यंत आधुनिक अशी मशिनरी मिळालेली आहे आणि त्या मशिनरीच्या आधारे आपण अगदी स्टँडर्डाइज रिपोर्ट ज्याला म्हणतात की ज्याचा आपण मानदंड अत्यंत उच्च असे रिपोर्ट आपण देऊ शकतो कॉन्फिडंटली, की ज्या बोरिवलीतल्या मोठ्या मोठ्या लॅब्स आहेत त्यांना आपण कॉम्पीट करू आणि अत्यंत अल्प दरामध्ये आहे की आपण म्हणजे इतर लॅबचे जे प्रायव्हेट लॅब आहेत त्यांच्यापेक्षा खूपच कमी दराने आपण हे देतो. त्याच्यामध्ये आपण ज्या टेस्ट करतो त्याच्यामध्ये हेमॅटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, इम्युनॉलॉजी, सिरॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि क्लिनिकल पॅथॉलॉजी ह्या शाखांमधली सगळे आपण विशेष प्रकारच्या तपासण्या आपण करतो. तसेच आपण रक्त तपासणी, आरोग्य तपासणी पॅकेजेस आहेत आपल्याकडे. तसेच घरी जाऊन नमुने घेणे, ECG आपण ECG पण आपण मशीन्स घेतलेले आहेत. ECG पण आपण एका अत्यंत अल्प दरात काढतो. एक्स-रे काढतो. MRIमध्ये पण आपण दुसऱ्या संस्थेबरोबर आपण टायअप आहे. त्यामध्ये डिस्काउंट देऊन आपण MRI काढून घेतो. असा हा लॅबोरेटरी अत्यंत आधुनिक सेम डे रिपोर्ट काही पूर्वीच्या काळी सेम डे रिपोर्ट आपण देऊ शकत नव्हतो. काही मशिनरी नव्हती. पण आपले काही डोनर्स आपल्याला मिळाले असल्यामुळे आपण अत्याधुनिक मशिनरी गेल्या काही दिवसात घेतलेली आहे आणि आज आपण अभिमानाने सांगू शकतो की ही लॅबोरेटरी आज जवळ सकाळी काढलेला रिपोर्ट संध्याकाळी ईमेलनी किंवा तुम्हाला फिजिकली देऊ शकतो. आज ह्या लॅबोरेटरीमध्ये जवळ ऑक्टोबर 2022 पासून 18,631 रुग्णांनी याचा भाग घेतला आहे आणि जवळ 1,30,000 आपण टेस्ट केलेले आहेत आणि ह्याच्यापुढे या संस्थेतर्फे ह्या कार्य वाढवण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करू असा मी विश्वास धरतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेंटर जेव्हा सुरू केलं तेव्हा कोरोना अक्षरशः पीकमध्ये होता आणि त्यावेळेस बाहेर येणं-जाणंसुद्धा बंद केलं होतं, ट्रान्सपोर्टेशन बंद होतं. परंतु समाजाची जी काही मागणी होती, इथल्या त्यावेळच्या ज्या पेशंटची जी मागणी होती आणि आमच्याकडे जी वेटिंग लिस्ट आली होती, त्यामुळे आम्हाला ते सुरू करणं अत्यंत आवश्यक झालं होतं आणि त्यामुळे त्या कठीण काळातसुद्धा आपण हे आपलं सेंटर सुरू केलं. त्यावेळेस आपले जे टेक्निशियन्स होते, आपले जे हाऊसकीपर्स होते आणि एकंदरीत स्टाफ होता, यांना राहण्याची व्यवस्थासुद्धा नाना पालकर स्मृती समितीने या सेंटरमध्येच केली होती. त्यांच्या जेवणा-खाण्याची, झोपण्याची. कारण ते अतिशय चॅलेंजिंग होतं आणि त्याचबरोबर पेशंटना सर्व्हिस देणं हे अत्यंतिक गरजेचं झालं होतं. आज जवळ 5 वर्षात हे सेंटर अत्यंत सुरुवात केली त्यावेळेला 8 बेड्स होते. परंतु जसजशी मागणी वाढत गेली तशी याच जागेत आपण एक 9वा बेडसुद्धा ॲडजस्ट केला आणि आज एका दिवसाला 27, दुसऱ्या दिवशी असे 54 पेशंट्स आपण इथे ट्रीटमेंट देतो. आतापर्यंतच्या 5 वर्षाच्या कमी कालावधीमध्ये जवळ 30,000 पेक्षासुद्धा जास्त ट्रीटमेंट्स आपण दिलेल्या आहेत. आपलं हे जे सेंटर आहे हे पेशंट्सना थ्राईस अ वीक
जी ट्रीटमेंट द्यावी लागते ती दिली जाते आणि दर अल्टरनेट डेला पेशंट्सना इथे यावं लागतं. 4 तास त्यांना इथे बेडवर ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले टेक्निशियन्स आणि इथला स्टाफ यांचं एकमेकाशी असणारं नातं. आपला इथला जो स्टाफ आहे तो सुद्धा नाना पालकर स्मृती समितीचं जे ब्रीदवाक्य आहे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, तर त्या ब्रीदवाक्याला जागून काम करतो. त्यामुळे इथले जे एकमेकाशी संबंध आहेत हे अतिशय मैत्रीपूर्ण आहेत. आमच्या इथल्या ज्या पेशंट्सना खूप त्रास होतो, डायलिसिस हे अतिशय कष्टदायक अशी ट्रीटमेंट आहे. 4 तास इथे त्रास होतो, त्यांच्याबरोबर त्यांच्या नातेवाईकांना यावं लागतं. त्याचबरोबर घरी जाण्या-येण्याचा त्रास असतो, पण तरीही ती माणसं हसत-खेळत इथे येतात. त्यांना इथे येताना कष्ट असे वाटत नाहीत. कारण इथल्या आमच्या टीमने त्यांना जी काही सर्व्हिस देते, त्यामुळे त्याचा त्यांना फायदा होतो आणि आज त्यामुळे ह्या लोकांनी सुद्धा आमची पब्लिसिटी इतकी छान केली आहे इथल्या पेशंट्सनी, की आज आमच्याकडे अर्थात दुर्दैवी असतं कोणालाही डायलिसिसचा आजार होणं, पण तरी आज वेटिंग लिस्ट आमच्याकडे आहे. आज आम्हाला लोकांना घेता येत नाही, कारण आमच्या सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ही ट्रीटमेंट चालू असतात. 4-4 तासाप्रमाणे ह्या ट्रीटमेंट चालू असतात आणि त्यांना एव्हरी अल्टरनेट डेला यावं लागतं. फक्त संडेला हे सेंटर बंद असतं. बंद असतं म्हणजे काय, तर आमच्या टेक्निशियन्सना त्या दिवशी सुद्धा यावं लागतं. आपला जो आर-ओ प्लांट आहे वर टेरेसवर, त्याचं स्वच्छता करावी लागते. तिथे जो 8-1 तास काम करावं लागतं. आतलं जे आपलं संपूर्ण सेंटर आहे, इथे जे बेड्स आहेत, हे सगळे सॅनिटाईज करावे लागतात. बेडशीट सगळ्या स्वच्छ करणं, धुणं, हे वातावरण पुन्हा प्रफुल्लित करणं, नीटनेटकं करणं, ही कामं खूप असतात. परंतु आमचा स्टाफ सेवाभावी वृत्तीने हे सर्व काम करतो. त्याचप्रमाणे पेशंटसुद्धा सर्वांना मदत करतात, एकमेकाशी सहयोगाने वागतात. कारण इथलं वातावरण हे कौटुंबिक वातावरणासारखं झालेलं असतं. फरक म्हणजे इतर ठिकाणी जसे पेशंट्स येतात, त्यांचं कसं असतं, कोणाला 2 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने हॉस्पिटलमध्ये राहिले, बरं वाटलं, गेले. इथे तसं नाही. इथे दुर्दैवाने हा आजार असा आहे, की म्हणजे याला आपण किडनी फेल्युअर म्हणतो, की त्यामुळे पेशंट्सना इथे यावं लागतं. पण पेशंट्सचं इथलं वातावरण आम्ही शक्यतो आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. आमचे सोर्सेससुद्धा मर्यादित आहेत. कारण ही संस्था ही समाजाच्या दातृत्वावर चालते. CSRचे फंड्स येतात, इंडिव्हिज्युअल लोकं दानधर्म करतात आणि त्यांना एक खात्री आहे, की नाना पालकरला च्या माध्यमातून जे काही आपण दानधर्म करतो, त्यांच्या दृष्टीने काही देणगी देतो, ही आमच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. ह्या विश्वासाने लोकं आमच्यावर प्रेम करतात आणि तेच प्रेम पुढे पेशंट्सपर्यंत आमच्या पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. सगळ्यात सांगायचं म्हणजे ह्या एवढ्या छोट्या जागेत सुद्धा काम करताना इतके संबंध आमचे छान झाले आहेत, की आमच्या इथे हे आमची जी यांना आम्ही पेशंट समजतच नाही. ते आमचे नातेवाईकच आहेत, कुटुंबाचाच भाग आहे, असंच आम्हाला सर्वांना वाटतं आणि त्यामुळे इथे 15 ऑगस्ट साजरा केला जातो. इथे 26 जानेवारी साजरा केला जातो. दिवाळी, गणपतीला आमचे सर्व हे जे मित्रत्वाचं नातं झालेलं असलेले आमचे जे पेशंट आहेत, ते इथे आरती करतात आणि अतिशय अगदी दसऱ्याला किंवा दसऱ्याचे जे 9 दिवस जे आहेत, दसरा आणि नवरात्र, त्या दिवसात एखादा गरब्याचा कार्यक्रमसुद्धा आमचे स्टाफ आणि आमचे पेशंट्स करतात. हे वातावरण चांगलं ठेवण्यासाठी नाना पालकर स्मृती समितीची जी आमची माणसं आहेत, ती आम्हाला मदत करतात, एन्करेज करतात. या सर्वांना सकाळी 7 ते 9 पर्यंत काम करावं लागतं 2 ड्युटीजमध्ये. 7 ते 3 असते, 1 ते 9 रात्री 9 असते. परंतु आणि एकही त्यांना सुट्टी मिळत नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर हे सर्व काम करत असताना सुद्धा ही माणसं न थकता काम करतात. हे केवळ नाना पालकर स्मृती समितीशी जोडलेले असल्यामुळेच. हे 9 बेडेड आपलं डायलिसिस सेंटर आहे. 9 मशीन्स आहेत आपल्याकडे आणि आठवड्यातून साधारण 3 वेळा डायलिसिससाठी इथे पेशंट येत असतात आणि 3 ते 4 तासांचं हे प्रत्येक पेशंटचं सेशन असतं आणि आपली शिफ्ट हे 3 शिफ्टमध्ये आपलं काम चालतं. त्याप्रमाणे हे पेशंट येतात. डायलिसिस म्हणजे आपण एक्सटर्नली त्यांचं किडनी फंक्शन पेशंटचं होत नसतं, त्यावेळी आपण एक्सटर्नली फिल्टर करण्यासाठी ह्या मशीनचा वापर केला जातो. त्याला डायलिसिस म्हणतं, की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये नको असलेलं वेस्ट बाहेर काढण्याचं काम जेव्हा बॉडी करत नाही, जेव्हा किडनी करत नाही, त्यावेळी हे मशीन करतं. तर ॲक्च्युअल हे मशीन काम कसं करतं, तर पेशंटच्या हातावरती फिश्युला तयार केलेला असतो किंवा पर्माकॅथ म्हणून एक चेस्टवरती सोल्युशन केलेलं असतं, ज्याच्यामुळे आर्टेरियल व्हिनस ब्लड आपण ह्या मशीनमध्ये पहिल्यांदा पाठवतो. थ्रू दिस हे वायरिंग आहे, हे जे ट्यूबिंग आहे, या ट्यूबिंगमधून हे सर्व ब्लड ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशनसाठी येतं. हा पंप आहे, ज्या पंपमधून हे सर्व ब्लड खेचलं जातं. ह्या डायलेझरमध्ये हे सर्व जातं. हा डायलेझर सेट असतो, की ज्याच्यामध्ये ह्याच्यात सेमी परमेबल जे मेम्ब्रेन असतं, त्याच्यामुळे ब्लड सर्व ह्याच्यामध्ये फिल्टर केलं जातं. त्याच्यामध्ये आपले इलेक्ट्रोलाइट्स जे शरीरामध्ये गरजेचे असतात, पण जे जास्ती झालेले असतात, जे टॉक्सिक असतात शरीराला, ते बाहेर काढण्याचं काम हे सेमी परमेबल मेम्ब्रेन जे असतं, हे डायलायझर जो असतो, त्याच्यामध्ये हे काम केलं जातं.
त्याचप्रमाणे जसं रक्त आपल्या शरीरात असतं त्यावेळी त्याचं टेम्परेचर सेट असतं, त्याचप्रमाणे ह्या डायलायझरचं पण टेम्परेचर सेट केलेलं असतं. अदरवाईज ब्लड आपण जेव्हा रिटर्न करतो पेशंटना, याच्यात आपलं काय होतं की जे फिल्टर केलेलं ब्लड असतं त्याच्यामधून जे युरिया, क्रिएटिनिन वगैरे एक्सेस वॉटर जे असतं, सॉल्ट असतं, ते बाहेर काढलं जातं. आणि जे फिल्टर केलेलं ब्लड असतं, जे प्रोटीन्स असतात, पेशी असतात, आपल्या रक्तपेशी असतात, त्या सर्व रिटर्न करण्याचं काम आपण ह्याच्यामध्ये केलं जातं आणि पुन्हा आपण ते ब्लड पेशंटला रिटर्न करतो. त्यावेळी त्याचं टेम्परेचर पण मेंटेन असावं लागतं. तर ह्या मशीनमध्ये सर्व अशी सुविधा केलेली असते की तुमचे टॉक्सिन्स बाहेर काढले जातील आणि टेम्परेचर आणि जे लागणारे जे काही प्रथिने वगैरे आहेत ते पण आपण रिटर्न करू शकतो. ही सर्व प्रोसेस साधारण 3 ते 4 तासांची असते. पेशंट 3 ते 4 इथे डायलिसिससाठी असतात. याबरोबर पेशंटला पण आम्ही सांगितलेलं असतं की तुम्ही एक्सेस वॉटर घ्यायचं नाही. 800 ml वॉटर घ्यायचं असतं. बीपी पण ह्याच्यावरती मेंटेन केलं जातं. अदरवाईज बीपी जर कमी जास्त होत असेल तरी आपल्याला ह्याच्यावरती बीप येतो की आपल्याला समजतं की हायपोटेन्शनमध्ये किंवा वाढलेलं आहे बीपी वगैरे. तर या पद्धतीने सर्व डायलिसिस चालतं आणि आमच्याकडे चांगल्या पद्धतीने डायलिसिस केलं जातं. इन्फेक्शन कंट्रोल आमच्याकडे नेहमी बघितला जातो. त्याप्रमाणे पेशंटला आम्ही चांगली जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर इथे डायलिसिस सुरू आहे आणि पेशंटच्या चेहऱ्यावर हसू आहे, हीच खूप मोठी पावती आहे नाना पालकर स्मृती समितीला. काय सांगाल? खरोखर म्हणजे इथे वातावरण मागील 4 वर्ष झाले मी इथे डायलिसिस घेत आहे. सगळ्यात म्हणजे हे हॉस्पिटलचं फील नाही होत. क्लीननेस इकडचा, स्मेल हा प्रकार इथे नाही. परत टेक्निशियन म्हणा, डॉक्टर म्हणा, म्हणजे आठवड्यातून 3दा 4 तासासाठी 5 तासासाठी इथे येणं म्हणजे एक कुटुंबच तयार झालं आहे. म्हणजे जवळ-जवळ 25 तास आम्ही आठवड्यातले इथे असतो. तर मग ह्यांच्याशी ते संबंध किंवा ह्यांच्यावर आनंद व्यक्त करणं, ह्यांचे बर्थडे सेलिब्रेट करणं, सगळं व्यवस्थित म्हणजे असं काही हॉस्पिटलचा फील नाही आहे. फक्त एकदा ते टोचलं गेलं की 4 तास एकदम व्यवस्थित. उपचार खूप छान हो, नाना पालकर सगळ्या म्हणजे जेवढ्या काही यांच्या संस्था आहेत, डायलिसिस सेंटर म्हणा, किमो म्हणा, ब्लड आता आमचं ब्लड तिथेच टेस्टला जातं. तर हे सगळं काही त्यांच्या सुविधा एकदम उत्तम आहेत. एकदम म्हणजे असं कुठेच बोट लावण्यासारखं काहीच हे नाही आहे. काहीच म्हणजे काहीच नाही. एकदम. म्हणजे आजार असला तरी कुठेतरी समाधान आहे की उपचार योग्य ठिकाणी होतं. हो. ह्याचं समाधान आहे उपचार वेगळ्या ठिकाणी होतो. म्हणजे शक्यच नाही याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे आत्ता जाणं किंवा विचार करणं की दुसरीकडे जावं किंवा काय बिलकुल शक्य नाही. किती वर्ष झाले आपल्या इथे डायलिसिस सुरू आहे? माझं 2 वर्ष झाले डायलिसिस सुरू आहे इथे. म्हणजे इथे खूप चांगलं वातावरण आहे. एक प्रकारे डायलिसिस ही एक पेनफुल प्रक्रिया लोकांना वाटते. पण आमच्यासाठी हे एक आता म्हणजे एक दुसरं घरच झालेलं आहे. आम्ही आमच्या नातेवाईकांची जेवढी तोंडं बघत नाही, तेवढी म्हणजे आपण इथे सगळे आपले टेक्निशियन किंवा जे स्टाफ आहे त्यांच्याशी आपला खूप चांगला संबंध येतो. तेही आपल्याला घरच्यांसारखीच छान वागणूक देतात. म्हणजे उत्तम असं काय म्हणतात त्याला एक प्रकारचं क्लीनलीनेस आहे इथे. हॉस्पिटलचं वातावरण आम्हाला कधीच काही वाटत नाही. अगदी आम्ही आमच्या दुसऱ्या घरात आलो आणि इथे झोपून उपचार घेतो अशा प्रकारची सेवा ह्यांच्याकडून अहोरात्र दिली जाते. म्हणजे आम्हाला एक दिवस आड यायला लागतं. पण हे जे टेक्निशियन्स आहेत किंवा बाकीचा स्टाफ आहे, ह्यांना दिवाळी असो, दसरा असो, ऊन, पाऊस काहीही असलं तरी त्यांना इथे यायचंच आहे. त्यांची सेवा म्हणजे अहोरात्र चालूच असते. त्यासाठी म्हणजे त्यांना एक मानाचा मुजरा आहे आमच्याकडून आणि खूप म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी हे सगळं सेंटर चालवलेलं आहे. म्हणजे सेंटर चालवणं तेही किफायतशीर दामांमध्ये हे खूप कठीण आजच्या काळात खूप कठीण प्रक्रिया आहे. तसंच त्यांचं बाकीच्या पण सेवा ज्या आम्हाला मिळतात म्हणजे ब्लड टेस्ट करणं किंवा जी एक बाहेर ब्लड टेस्ट 1500 ते 1600 रुपयाला जाते, ती आम्हाला 250 रुपयात मिळते. म्हणजे एवढे यांचे वाजवी दर आहेत. त्यामुळे एक प्रकारचं आम्हाला खूप छान वातावरण यांनी तयार केलेलं आहे आणि ही प्रक्रिया जरी पेनफुल असली किंवा त्रासदायक असली, तरी आम्हाला ती अजिबात इथे त्रासदायक वाटत नाही. एक कुटुंबाचं वातावरण यांनी तयार केलेलं आहे. नाना पालकर स्मृती समिती हे कोणेकीकाळी पेरलं गेलेलं आरोग्याचं बीज आता मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालंय. लाखो रुग्ण या ठिकाणी येतात, बरे होतात. त्यांना आरोग्यासाठी एक खूप मोठा आधार या समितीतर्फे मिळालेला आहे. त्यांच्या कार्याला सलाम करत आम्ही आजचा हा कार्यक्रम
इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा. निरोप घेत आहोत. नमस्कार. Yes.